देशात डेमोग्राफिक गोल्डन पिरियड सुरू आहे. म्हणजे काय तर कमाई करू शकणार अशा व्यक्तींची संख्या त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त आहे, म्हणून याला गोल्डन पिरियड म्हणतात. देशाचं भविष्य घडवण्यासाठी, सुरक्षित करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी समजली जाते. चीन, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान यासारख्या जगभरातील सर्व प्रगत देशांनी त्यांच्या देशातील या काळाचा अधिकाधिक फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. आता देशाचं भविष्य कोण? तर आजची मुलं मुली हे देशाचं भविष्य. सुरक्षित कसं करायचं? तर उत्तम शिक्षण मिळेल अशी व्यवस्था निर्माण करायची आणि त्यानंतर तंत्रज्ञान, संशोधन, उत्तम नोकऱ्या यासाठी इकोसिस्टम बनवायची. भारताने शिक्षण क्षेत्रामध्ये जीडीपीच्या 6% गुंतवणूक करायला हवी हे देशातील आणि जगातील सर्व तज्ज्ञांचं मत. याला अनुसरून युपीए सरकारच्या काळात शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक 2% वाढवत 4-4.5% आणली होती. आणि नंतर शिक्षणासोबत विळाभोपळ्याचं नातं असलेलं हे सरकार आलं आणि गुंतवणूक घटत पुन्हा 2-2.5% नेली. 2014 सालापासून देशातील किमान 150 परीक्षांमध्ये विविध प्रकारचे घोटाळे किंवा घोळ दिसून आलेत. नीटच्या परीक्षांचे पेपर्स लीक होणं हा त्या मोठ्या समस्येचा एक भाग आहे. पेपर्स लीक होतात म्हणजे काय होतं? सगळ्यांनाच आधी प्रश्नपत्रिका मिळतात असा त्याचा अर्थ आहे का? तर नाही. पेपर सेट करण्यासाठी जी व्यवस्था बनवली आहे त्यातून काही जण पेपरमधले काही किंवा सर्व प्रश्न मोबदल्यानुसार विकतात किंवा देतात. आता काही क्लासेस सुद्धा हे पेपर्स मिळवतात आणि प्रचंड फी भरून आलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना देऊन पत आणि पट वाढवण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या क्लासचे पेपर लीक मध्ये जर नाव आलं तर त्यांची बदनामी होतंय असा तुमचा समज असेल, पण तसं नाहीये. पण तो विषय वेगळा. तर पेपर्स लीक म्हणजे प्रामाणिकपणे मेहनत करून, अभ्यास करून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना डावलून पैसे भरण्याची क्षमता आणि भ्रष्ट प्रवृत्ती असलेल्या पालकांच्या मुलांनाच प्राधान्य मिळेल अशी निर्माण झालेली ही व्यवस्था. या गैरमार्गाने प्राधान्य मिळवण्याच्या व्यवस्थेला बळकटी मिळाली हे प्रधान आणि प्रधानसेवक यांच्या कालखंडात. आणि हेच विद्यार्थी पुढे याच आर्थिक पाठबळावर गुण मिळवत उत्तीर्ण होत असतील. त्यामुळे या व्यवस्थेचे खरं तर समर्थक कोण असायला हवे? ज्यांना या व्यवस्थेचा थेट फायदा होतो असे. पण जर 150च्या वर पेपरमध्ये घोटाळा झालाय आणि करोडो विद्यार्थ्यांना याचा फटका बसलाय, याचा अर्थ स्वतःच्या घरात फटका बसूनही या व्यवस्थेचे समर्थन करणारे किंवा व्हॉट अबाउट ट्री करणारे आहेत. आता यांना मूर्ख म्हणाल की आजारी? सुरू असलेल्या आंदोलनाच्या जागचा एक व्हिडिओ बघितला ज्यात एक समर्थक तिथल्या आंदोलकाला धमकावत होता की तो स्वतःच्या मुलीला आणून तिला वस्त्र फाडायला लावून त्या तरुणाला त्यात अडकवेल. खरंच असा व्हिडिओ बघितला आणि सुन्न झालो. काय बोलणार या समर्थकांना? आणि या व्यवस्थेचा देशावर काय परिणाम होतोय? भारतीय डॉक्टर्सना जगात मानाचं स्थान आहे किंवा होतं. मेडिकल डेस्टिनेशन बनण्याची भारताकडे संधी होती. पण जर हे असंच सुरू राहिलं तर विश्वासाने परदेशातून ट्रीटमेंटसाठी येतील का लोक? आणि हा प्रश्न मेडिकल पुरता मर्यादित नाही. गुणवत्ता, उत्पादन, निर्मिती, तंत्रज्ञान, रिसर्च, डेव्हलपमेंट यासारख्या प्रत्येक बाबतीत याचा फटका बसतोय. शिवाय परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सुद्धा आता संशयाने बघितलं जात आहे. देशाची नाचक्की होतीये. मग अशा परिस्थितीत काय करायला हवं? विचार करा.